आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल, आदर्श प्राथमिक विद्या मंदिर आणि आनंद प्री प्रायमरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन जल्लोष 2026 अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला। विद्यार्थिनींनी सादर केलेल्या बहारदार कलागुणांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मने जिंकले। प्रमुख अतिथी, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि वृक्षपूजनाने झाली। यावेळी गट शिक्षणाधिकारी DS सोनवणे, शिक्षण विस्तार अधिकारी CS खर्डे, केंद्र प्रमुख कैलास शिंदे, संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले, उपाध्यक्ष हसनबाई शमशी, सचिव आनंद चौधरी, संचालक आधार पाटील, डॉक्टर SN बागुल, श्रीमती शैलाताई देसले, मोतीलाल पवार, परदेसी देसले, मनीष ओसवाल, उपनगराध्यक्ष उदय देसले, नगरसेवक दीपक देसले, सुयोग भदाने, ज्ञानेश्वर सकट, सुनीता देसले, पूनम मराठे, कमलाताई पाटोळे, शीतल सोनवणे, रोटरी क्लब ऑफ शिंदखेडाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक JP पाटील, अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक KB अहिरराव, पर्यवेक्षक VR महाले, आदर्श प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक किशोर पाटील, आनंद प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ निलिमा देसले, स्नेह संमेलन प्रमुख VR वाघ, चेतन परमार, प्रकाश चौधरी, माजी प्राचार्य SD गुजराती, पत्रकार आणि संपादक यादव सावंत आणि शिक्षक वृंद उपस्थित होते। या प्रसंगी अतिथींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक JP पाटील यांनी केले, तर स्नेह संमेलन गट शिक्षणाधिकारी DS सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले। जल्लोष या नावाप्रमाणे संपूर्ण वातावरणात मोठा उत्साह पाहायला मिळाला। या वर्षी स्टुडंट ऑफ द इयर या पुरस्काराने 10वीची विद्यार्थिनी कुमारी धनश्री गुरव हिचा, तर टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने क्रीडा शिक्षक KK चौधरी, ND सोनार, श्रीमती MG पाटील यांचा सन्मान पत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। ये जो केसरी के लाल या गीतावर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात झाली। विठ्ठल विठ्ठल हे वारकरी गीत, कानाबाई गीते आदिवासी गीत, बोली तेरी मीठी लागे हे राजस्थानी गीत, ए मेरे वतन के लोगो माँ ये तेरे लिए मर मिटेंगे ही सैनिकांना समर्पित देशपरभक्ती गीत सादर केली। स्वर्गात आकाशगंगा, शाळा मराठी माझी, नवराई माझी लाडाची, झुलवा पाळणा, सवारी भवानी चौकामध्ये, वाट माझी बघतोय रिक्षावाला, लावणी रिमिक्स ही मराठी गीते, माधुरी दीक्षित ट्रिब्यूट, शाहरुख खान ट्रिब्यूट, राधा गोरी गोरी, बरसोरे मेघा मेघा ही हिंदी गीते खानदेश पावली, शेतकरी नवरा, सकुतुना कपायले लाल लाल कुंकू, गिरणा काटला मनगाव हे अहिरणी गीते, दक्षिण भारतीय गीते आदींवर नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळाली। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर संगीत नाटिका, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित स्टॉप वुमन व्हायलन्स ही सामाजिक संदेश देणारी नाटिका, पाणी बचतीचा मंत्र देणारी सेव्ह वॉटर इत्यादी संगीत नाटिका विद्यार्थ्यांनी सादर करून प्रेक्षकांची मनोरंजन केले। कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे माता पालकांसाठी लकी ड्रॉचे केलेले आयोजन। लकी ड्रॉचे उद्घाटन नगरसेवक दीपक देसले यांच्या हस्ते करण्यात आले। लकी ड्रॉच्या माध्यमातून एकूण 30 आकर्षक बक्षिसांचे भाग्यवान विजेत्यांना वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक अतुल मराठे यांनी केले। मान्यवरांचे स्वागत VR महाले, KK चौधरी, KS परदेसी, AB पाटील, PM गुजराती, श्रीमती SJ कुलकर्णी, सौ ST पाटील यांनी केले। स्नेह संमेलनाला तांत्रिक सहकारी ND सोनार, TD बाविस्कर यांनी केले। विद्यार्थिनीच्या कलागुणांना दाद देत पालकांनी दिलेल्या देणगीची यादी तयार करण्याचे काम KS परदेसी, DB जगताप, CS पाटील, SN पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे क्षणचित्र टिपण्याचे काम TD बाविस्कर आणि संमेलन उपप्रमुख VT चौधरी यांनी केले। स्नेह संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती मनीषा पाटील, सौ पूनम राजपूत, श्रीमती दिव्यानी पाटील यांनी केले। विद्यार्थिनीच्या परिश्रमामुळेच हा जल्लोष खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असे आभार प्रदर्शन स्नेह संमेलन प्रमुख VR वाघ यांनी केले। स्नेह संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका,
शिक्षिकेतर बंधूंनी परिश्रम घेतले. संचलित शिंदखेडा शहरातीलच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील नामांकित शाळा मीराबाई गर्ल्स हायस्कूलचं स्नेहसंमेलन जल्लोष 4.0 याचे उद्घाटन आज प्रमुख अतिथींच्या हस्ते झालेलं आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी शिंदखेडा शहराच्या नगराध्यक्षा कलावतीताई माळी तसंच आपल्या नगरपंचायतचे नगराध्यक्ष उदय भाऊ देसले तसंच आमच्या शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, शहरातील सर्व नगरसेवक तसंच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, शिक्षणप्रेमी, माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या सर्व शिस्तप्रिय विद्यार्थिनींनो, स्नेहसंमेलन हे कशासाठी घेतलं जातं याच्यात थोडक्यात मी 2 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थिनींमध्ये अनेक कलागुण असतात. शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये इतर जे कलागुण असतात ते प्रस्तुत व्हावेत म्हणून हे स्नेहसंमेलन घेतलं जात असतं. आणि आपल्याला माहीतच आहे की मीराबाई गर्ल्स हायस्कूल ही शहरातील नामांकित शाळा आहे. आज हे जे स्नेहसंमेलन होत आहे किंवा शाळेचा जो विकास झालेला आहे या 4 वर्षामध्ये, तर याचं सर्व श्रेय हे शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट आहे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी म्हणजे आमचे अध्यक्ष आबासाहेब चौधरी देसले, उपाध्यक्ष हसनभाई बोरी, नंतर आमचे सचिव नानासाहेब आनंद एकनाथ चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही प्रगती करतोय. आमच्या शाळेमध्ये अनेक गुणवत्तापूर्ण कार्यक्रम घेतले जातात. ते प्रमुख अतिथींना माहीत व्हावे म्हणून त्याचं सांगणं खूप आवश्यक आहे. आमची शाळा ही गुणवत्तेसोबतच आमच्या शाळेमध्ये 30 कॉम्प्युटर असलेली सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब आहे. आम्ही विद्यार्थिनींना 2000 लिटरचं आरो सिस्टीम बसवलेलं आहे. आमच्या शाळेमध्ये 5 किलोवॅटचं सोलर सिस्टीम आहे. शहरामध्ये कोणत्याही शाळेत सोलर सिस्टीम नाहीये, ती सिस्टीम आम्ही बसवलेली आहे. आणि जवळपास 24 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लाईव्ह असतात. मुख्याध्यापक आणि संस्थाचे पदाधिकारी, शिक्षक जे शिकवतात ते लाईव्ह घरी बसून पाहू शकतात. तसंच खेळामध्ये सुद्धा आमची शाळा अग्रेसर आहे. आणि या पद्धतीने आम्ही एक अनोखा उपक्रम सुरू केला होता, शाळा आपल्या दारी. आमचे जे शिक्षक असतात ना, हे पालकांना भेटी घेतात आणि आपल्या विद्यार्थिनी कशात मागे, त्यांच्यामध्ये काय अडचण आहे, हे सर्व प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत असतो. तुमचं जास्त वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक संपवतो. निमित्तानं उपस्थित शिंदखेडा शहराचा प्रथम नागरिक नगराध्यक्ष मॅडम, सर्व सन्मान्य नगरसेवक, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व पालक, विद्यार्थी मित्र, मुख्याध्यापक पाटील सर, शिक्षक बंधू आणि भगिनी, जल्लोष खरंच जल्लोष होत आहे. आणि या जल्लोषाचा याच्यामध्ये मी डिस्टर्ब करावं ही बोलण्याची वेळ पण नाहीये, पण तरी सुद्धा अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम हे आपल्या शाळांसाठी आवश्यक असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळण्यासाठी ही सुरुवात असते. आपण पाहिलं असेल की बालवाडीचे मुलं, नर्सरीचे मुलं अतिशय सुंदर त्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी घेत आहेत. आता त्याला स्टेज रेंज एवढी महत्वाची की मोठी स्टेज रेंज त्यांना या ठिकाणी मिळते. भविष्यामध्ये ते मोठ्या प्रकारचं नाव लवकर ते मिळवू शकतात. संस्थेचे अध्यक्ष त्यांचं नावच स्वप्नील आहे आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या शाळेच्या विकासासाठी, गुणवत्तेसाठी आणि भरभराटीसाठी त्यांनी ती स्वप्न पाडली. ती स्वप्नांची पूर्तता या जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे असं मी समजतो. या कार्यक्रमासाठी मी शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पैठणीचा खेळ सुद्धा आहे. त्या पैठणीच्या खेळामध्ये सुद्धा सगळ्या माता, लकी ड्रॉचा सगळा खेळ आहे. लकी ड्रॉ मध्ये सगळ्या मातांनी सहभाग घ्यावा आणि ज्या विजेता असतील त्यांचं ऍडव्हान्स अभिनंदन करतो. सहभाग घेतल्या सगळ्या विद्यार्थींचं अभिनंदन करतो आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. माझे शुभेच्छा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.